नमस्कार मंडळी, गावची बनाटतो या चॅनलमध्ये स्वागत. आपण बनवतोय कुळदाचं पीठ. हे बघा, अर्धी वाटीपेक्षा जास्त कुळदाचं पीठ घेतलंय. 1 चमचा जिरे घेतले, छोटा अर्धा चमचा मोहरी घेतली, हळद घेतली अर्धा चमचा, लाल तिखट घेतले 1 चमचा, धना पावडर घेतलेली अर्धा चमचा. हे बघा, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 2 टमाटे घेतले. आता आपण टमाटे कापून घेऊ. तेव्हा मंडळी आता कढई तापली, आपण त्याला असं 2 चमचे तेल टाकून घेऊ मोठे. हे कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारचं कुळदाचं पिठलं बनवतात. कुळदाचं, उडदाचं. हे आता जिरे टाकून घेऊ. प्रथम आपण जिरे, त्याच्यानंतर मोहरी, लसूण अख्खा टाकून घ्यायचं. लसूण चांगलं फुटू द्यायचं आहे. लाल मिरची आणि हळद ते चांगले करून घ्यायचे. त्याच्यानंतर टमाट्याची पेस्ट केली. आपण 2 टमाट्याची पेस्ट केली. सगळे मसाले आपण टाकून घेतले, ते चांगले करून घ्यायचे. मसाल्याला चांगलं तेल सुटून द्यायचं आहे. चांगला घालून घ्यायची. कुळदाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात पाणी टाकून घेऊया आपण. जाळ थोडा कमी करून घ्यायचा आहे. त्याच्या फक्त गुठळे होऊ द्यायचे नाही, अशा हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं. हे बघ, कुळदाच्या पिठामध्ये आपण पाणी टाकून चांगलं व्यवस्थित हलवून घेतलं, त्याच्या गुठळे होऊ नये म्हणून. आता आपण त्याला ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित आता ते एकत्र करून हलवून घेऊ. 1 चमचा असं मीठ टाकून घ्यायचंय. मीठ टाकून घेतलं, तुम्ही चवीनुसार मीठ टाका. तुम्ही थोडं पाणी टाकून घेतलंय. पिठलं सारखं एकसारखं हलवत राहायचं कुळदाचं, म्हणजे त्याचे गुठळे होणार नाही. हे बघा मंडळी, अशा प्रकारचं आपलं जे कुळदाचं पिठलं पारंपरिक पद्धती कोकणामध्ये करताय. ते आता आपलं पिठलं शिजलंय. आपल्याला ते उडतं, त्याच्या बुडबुडे निघतात, म्हणजे ते शिजलेले आहे. आता आपण ते खाली उतरून घेऊ आणि ते त्याचे स्वाद चाकून बघूया. हे बघा, असं झालेलं आहे. ते उतरून घेऊ आपण खाली. हे बघा कसं उकळलेलं आहे पिठलं कुळदाचं. हे कुळदाचं पिठलं आपण एकदा खाताना तुम्हाला दाखवतो कसं टाकतं. अतिशय स्वादिष्ट असं कुळदाचं पिठलं तयार झालेलं आहे. आपण ज्वारीच्या भाकरीवर खाल्लं. तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत, नागलीच्या भाकरीसोबत, तांदळासोबत खाऊ शकता. आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.